सर्वांना नमस्कार. कोड टू एनहान्स लर्निंगच्या या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. माझं नाव रवींद्रनाथ शिरवट आहे आणि मला तुमचं या ट्युटोरियलमध्ये स्वागत करताना खूप आनंद होतो आहे. आज आपण एक रोचक आणि उपयुक्त असे ॲप्लिकेशन तयार करणार आहोत. मी हा प्रोजेक्ट कोड टू एनहान्स लर्निंगच्या मिशनचा एक भाग म्हणून तयार करत आहे, ज्याचा उद्देश साध्या आणि प्रभावी टेक प्रोजेक्ट्सद्वारे नवोपक्रम प्रेरित करणे आणि लर्निंग एनहान्स करणे आहे. तुम्ही बिगिनर असाल किंवा एन्थुजियास्ट, तरी हे ॲप्लिकेशन तुम्हाला ए किंवा ॲन शिकवण्यासाठी, तुमचं स्वतःचं ॲप्लिकेशन तयार करण्यासाठी स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करेल. मागील व्हिडिओ लेसनमध्ये आपण पाहिले की कसे एक इमेजला डेसिमल व्हॅल्यूजमध्ये कन्वर्ट करायचं आणि डेसिमल व्हॅल्यूच्या आधारावर इमेज कशी तयार करायची. या लेसनमध्ये आपण एक ॲप्लिकेशन तयार करू, ज्यामुळे वाक्यात ए किंवा ॲन वापरण्याची पद्धत शिकणे सोपं होईल. आता या ॲप्लिकेशनचं उद्दिष्ट काय आहे ते पाहूया. बऱ्याच मुलांना पारंपरिक पद्धतीने पुस्तकांमध्ये रिकाम्या जागा भरून ए किंवा ॲन कसं वापरायचं हे शिकायला कठीण आणि कंटाळवाणं वाटतं. कोडिंगच्या मदतीने आपण एक ॲप्लिकेशन तयार करू शकतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना ए किंवा ॲनचा वापर मजेदार आणि आकर्षक पद्धतीने शिकता येईल. कोडिंग सुरू करण्यापूर्वी आपल्याला पूर्व आवश्यक ज्ञान असायला हवं. ए किंवा ॲन कधी वापरायचं? जर शब्दाची सुरुवात स्वर अक्षराने जसे की ए, ई, आय, ओ, यू झाली तर शब्दाआधी ॲन वापरायचं, अन्यथा ए वापरायचं. चला आता आपण प्रोजेक्टचा डेमो बघूया. जेव्हा ग्रीन फ्लॅग क्लिक होतो तेव्हा डॅनी नावाचा बॉय स्प्राइट आपला परिचय देतो. हाय, आय एम डॅनी. आय एम गोइंग टू टेल यू वेदर टू यूज आर्टिकल ए ऑर ॲन बिफोर अ वर्ड इन अ सेंटेन्स. त्यानंतर तो युजरला एक वर्ड एंटर करायला सांगतो. समजा विद्यार्थ्याने ॲपल हा वर्ड एंटर केला. आता डॅनी विचार करतो की ॲपलच्या आधी ए की ॲन वापरायचं आणि नंतर म्हणतो इट्स ॲन ॲपल. आता प्रोजेक्ट समजून अधिक स्पष्ट आढावा घेऊया. प्रथम स्टेजवर काय घडेल? हे ॲप्लिकेशन वापरकर्त्याला एक शब्द एंटर करायला सांगेल आणि नंतर त्या शब्दासाठी ए किंवा ॲन वापरायचं हे सांगेल. दुसरं, कोणती स्प्राईट आणि बॅकड्रॉप्स लागतील? आपण एक बॉय स्प्राईट निवडणार आहोत, ज्याचं नाव डॅनी असेल, आणि एक चॉकबोर्ड निवडणार आहोत ॲज अ बॅकड्रॉप. आता आपण ॲप्लिकेशन तयार करूया. सर्वप्रथम स्प्राईट आणि बॅकड्रॉप निवडा. खालच्या उजव्या कोपऱ्यात स्प्राईट निवडण्यासाठी स्प्राईटवर क्लिक करा आणि डॅनी हे बॉय स्प्राईट निवडा. निवडल्यानंतर त्याचा आकार रिसाइज करूया. आता बॅकड्रॉपवर क्लिक करून चॉकबोर्ड हा बॅकड्रॉप आपण निवडणार आहोत आणि त्यानंतर बॅकड्रॉपवर लेसनचे नाव ए ऑर ॲन असे लिहिणार आहोत. आता कोडिंग सुरू करूया. प्रथम ॲप्लिकेशन ग्रीन फ्लॅग क्लिक केल्यावर सुरू होईल. त्यासाठी इव्हेंट्स कॅटेगरीमधून व्हेन ग्रीन फ्लॅग क्लिक हा ब्लॉक वापरणार आहोत. आता लुक्स कॅटेगरीमध्ये जाऊन से ब्लॉक वापरा. डॅनी एकाच सेकंदासाठी हॅलो म्हणेल. पुन्हा से ब्लॉक वापरून डॅनी आपलं नाव सांगेल, माय नेम इज डॅनी. पुन्हा से ब्लॉक वापरून आय एम गोइंग टू टेल यू वेदर टू यूज ए ऑर ॲन बिफोर अ वर्ड इन अ सेंटेन्स हे 5 सेकंदासाठी म्हणेल. यानंतर डॅनी युजरला एक शब्द एंटर करायला सांगेल. त्यासाठी सेन्सिंग कॅटेगरीमध्ये जाऊन आस्क ब्लॉक वापरा. आस्क ब्लॉक मध्ये लिहा एंटर द वर्ड टू चेक वेदर टू यूज ए ऑर ॲन. युजरने शब्द एंटर केल्यानंतर डॅनी विचार करेल. त्यासाठी लुक्स मध्ये जाऊन थिंक ब्लॉक हा 2 सेकंदासाठी वापरा. थिंक ब्लॉक मध्ये ए किंवा ॲन वापरायचा आहे का ते विचार करायला टेक्स्ट जोडा. त्यासाठी ऑपरेटर्स कॅटेगरीमध्ये जाऊन जॉइन ब्लॉक वापरा. थिंकिंग अबाउट वेदर इट्स ए ऑर ॲन हा टेक्स्ट आन्सर जो सेन्सिंग मध्ये आहे त्यासोबत जोडा. आता जो शब्द एंटर केला आहे त्याच्या पहिल्या अक्षरावर आधारित तपासणी करूया. नंतर डॅनी विचार करेल, जसं की आपल्याला माहित आहे, जर शब्दाची सुरुवात ही ए, ई, आय, ओ किंवा यू ने सुरू होत असेल तर आपण शब्दाच्या अगोदर ॲन वापरतो. कंट्रोल्स मध्ये जाऊन इफ देन ब्लॉक वापरा.
त्यानंतर ऑपरेटर्समध्ये जाऊन इक्वल टू साइन असलेला ब्लॉक आपण घेणार आहोत. जर शब्द हा ए ने सुरू होत असेल तर त्यासाठी त्यानंतर सेम ऑपरेटर्समध्ये जाऊन हा ब्लॉक घेणार आहोत जेथे लेटर वन ऑफ आणि परत सेन्सिंगमध्ये जाऊन आन्सर घेणार आहोत. जर लेटर वन ऑफ आन्सर इक्वल टू ए तर तो म्हणेल. त्यासाठी लुक्समध्ये जाऊन से ब्लॉक फॉर 2 सेकंद घेऊ. नंतर परत ऑपरेटरमध्ये जाऊन जॉईंट ब्लॉक घेऊन त्यामध्ये येथे इट्स अँड टेक्स्ट एंटर करून परत सेन्सिंग मध्ये जाऊन येथे आन्सर हा ब्लॉक इन्सर्ट करू. त्यानंतर आपली स्क्रिप्ट स्टॉप होईल. त्यासाठी कंट्रोल मध्ये जाऊन स्टॉप ऑल ब्लॉक घेऊ आणि येथे क्लिक करून स्टॉप धिस स्क्रिप्ट सिलेक्ट करू. त्यामुळे उत्तर येईल की शब्द ए ने सुरू होत असल्याने ॲन जोडायचा आहे. म्हणजेच जर शब्द ए ने सुरू होतो तर ॲन वापरायचा आहे. त्याचप्रमाणे जर शब्द ई, आय, ओ किंवा यू ने सुरू होतो तर ॲन वापरायचा आहे. त्यामुळे हे कोड रिपीट करावे लागेल. त्यासाठी डुप्लिकेट घ्या. एच्या जागी ई लिहा. परत डुप्लिकेट करा आणि आय साठी लिहा. परत डुप्लिकेट करा आणि ओ साठी लिहा. परत डुप्लिकेट करा आणि यू साठी लिहा. तर आपण सर्व इफ कंडिशन्स जोडल्या. जर शब्दाचं पहिलं अक्षर ए, ई, आय, ओ, यू असेल तर आपण ॲन आर्टिकल वापरायचं आहे. आपण ॲन आर्टिकल कधी वापरायचं यासाठी कोड लिहिला आहे. पण जर शब्द वरील ए, ई, आय, ओ, यू ने सुरू होत नसेल तर आपल्याला हे आर्टिकल वापरायचं आहे. त्यासाठी कोड लिहूया. त्यासाठी लुक्समध्ये जाऊन से ब्लॉक घ्या. नंतर ऑपरेटरमध्ये जाऊन जॉईन ब्लॉक घ्या. इथे इट्स ए उत्तराच्या आधी वापरायचे आहे. येथे जो वर्ड असेल तो आपले आन्सर असेल. त्यासाठी सेन्सिंगमध्ये जाऊन आन्सर ब्लॉक घ्या आणि ए आर्टिकल उत्तराच्या आधी 2 सेकंद जॉईन करा. अशा प्रकारे आपण ए किंवा ॲन कधी वापरायचं यासाठी ॲप्लिकेशनचं कोडिंग पूर्ण केलं आहे. आता आपण हे टेस्ट करूया. जेव्हा ग्रीन फ्लॅग क्लिक होईल तेव्हा डॅनी स्वतःची ओळख करून देईल. तो सांगेल की शब्दाच्या आधी आर्टिकल कसं वापरायचं. त्यानंतर तो सांगेल की शब्द एंटर करा ज्या आधी आर्टिकल लिहायचं आहे. समजा आपण ॲपल शब्द एंटर केला. ॲपल एंटर केल्यानंतर तो विचार करतो ए किंवा ॲन जोडायचं आणि शेवटी उत्तर देतो इट्स ॲन ॲपल. यानंतर आपण क्विज भागाकडे जाऊया जो आपण आज शिकलेल्यावर आधारित आहे. पहिला प्रश्न, कॉम्प्युटर ब्लॉकच्या तिसऱ्या अक्षराचं आउटपुट काय असेल? चला विचार करूया. आपल्याकडे 4 पर्याय आहेत, ए, बी, सी आणि डी. होय, बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी. यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दिलेल्या प्रोग्रामचं आउटपुट काय असेल? आपल्याला येथे इफ कंडिशनल ब्लॉक दिलेला आहे. जर ॲपल शब्दाचं पहिला अक्षर ए असेल तर तो जॉईन ॲन ॲपल 2 सेकंद बोलेल आणि स्क्रिप्ट थांबवेल. आपल्याकडे 4 पर्याय आहेत. योग्य उत्तर निवडा. अगदी बरोबर. उत्तर आहे इट्स ॲन ॲपल बिफोर द वर्ड. आता क्लोजिंग पार्टकडे जाऊया. तर आज आपण काय केलंय? आजच्या सेशनमध्ये ए ऑर ॲन लेसनसाठी लर्निंग अप्रोच सुलभ करण्यासाठी आपण स्क्रॅचवर ॲप्लिकेशन तयार केले. दुसरं म्हणजे आपण काय शिकलात? ॲप्लिकेशन तयार करताना आपण कंडिशनल्स, ऑपरेटर्स याप्रमाणे वेगवेगळे ब्लॉक शिकले. पुढील व्हिडिओ सिरीजमध्ये आपण लेट्स मेक अ गेम लेसन शिकणार आहोत, जिथे आपली कल्पनाशक्ती वापरून नवीन प्रोजेक्ट तयार करू. तोपर्यंत पुढील व्हिडिओसाठी स्टे ट्यून. मी रवींद्रनाथ सायनिंग ऑफ करत आहे.
थँक्यू.